एकदम सामसूम आहे बरं का. आता मला वाटतं की दीड वाजला असेल आणि हा रस्ता आहे. ह्या रस्त्याने आम्ही अशी वर चाललो आहे आणि खाली एक इतकी सुंदर नदी दिसली आम्हाला. 250 रुपये इनर लाईन परमिटला घेतले कारण आम्ही ऑनलाईन केलं नव्हतं. आणि इथे एक हॉटेल आहे. त्या जो आमचा ड्रायव्हर होता, म्हणजे ही जी एकदम 1 नंबरची गाडी आहे डिझायर का काय, त्याच्यामध्ये ती आम्हाला मिळाली. तो परत जाणार होता म्हणून 1000 रुपये बोमडिलाला लागतात. आणि तिथून पुढे तवांगला जायचं असेल तर तुम्हाला लागतात अजून 700 रुपये. म्हणजे किती 1700 रुपये लागतात एकूण गुवाहाटी टू तवांग. आणि ते असं खूप वर आहे. गुवाहाटी एकदम गरम होत होतं, हे आता एकदम गारवा आहे. सगळं एकदम फुल काय म्हणतात त्याला, डोंगर आहेत ते सगळे झाड एकदम हिरवे आहेत. ही मध्ये थांबली आमची जीप. ही जीप आहे आणि इथे आम्ही नाश्ता केला. खूप सुंदर नाश्ता झाला. आणि इथं मी आहे. हा, आणि इथे पद्मजा आहे. आम्ही बरोबर आहेत. आम्ही आता चाललोय तवांगला. इथे वर एक ह्याच्या मागच्या बाजूला एक पुतळा आहे. तिथे बुद्धा पार्क आहे. आणि मी आता तवांग, हा रस्ता आहे तवांग. ती ह्या रस्त्याने थोडंसं पुढे गेले की तिथे नेफा म्हणून आहे. तिथे थांबलेली. थंडी खूप आहे. तवांगचं एकदम जे वरचं आहे ना, बुद्धा पार्क म्हणून आहे, तिथे आहे मी आता सध्या. तिथे हे त्याचा एंट्रन्स आहे. इथून मध्ये यायचं आणि हा स्टॅच्यू आहे बुद्धाचा. ऊन असल्यामुळे हा बुद्धाचा स्टॅच्यू आहे. आणि त्या बाजूला ऊन आहे. नंतर मी सांगितलं असं की आशियामधली सेकंड लार्जेस्ट जी मॉनेस्ट्री आहे ती ते सूर्य आहे त्याच्यात तिथे खाली आहे. आणि पहिली जी आहे ती ल्हासाची आहे, तिबेट. आणि दुसरी आहे ती इथे तवांगमध्ये आहे. उद्या आम्ही ती पाहायला जाणार आहोत. सेला लेक आहे. सेला लेक. थंडी आहे प्रचंड. आणि हा सेला पास आहे.